चला टॉस कोण जिंकलाय? चला 2 ओव्हरची मॅच आहे. चला टॉस जिंकलाय कोणी? चला टॉस कोणी जिंकलाय? चला फिल्डिंग लावून घ्या. तर ग्रे कलरचा आयफोन हरवलेला आहे. ओमदादा पाटील यांचा आहे. जर का सापडला तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन द्या. आयफोन हरवला, ग्रे कलरचा आहे. सापडला तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन द्या. चला 2 ओव्हरची मॅच आहे. चला मॅचला आता सुरुवात, फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दमदार स्पर्धा बोकरडा प्रीमियर लीग आणि त्या मॅचला आपण सुरुवात करू. चला चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला 2 ओव्हरची मॅच आहे. चला मॅचला सुरुवात. फायनलच्या मॅचला स्ट्रायकरला मकरा आणि समोर साहिल पाटील गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. 2 ओव्हरची मॅच आहे. एक धावसंख्या धावफलकावरती अतिरिक्तची. पुढचा बॉल मॅक्ससाठी. पुढचाच बॉल फटका फसला होता, परंतु आता बॉल चालल्या सीमारेषेच्या लगत अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा तिकडे वेगानं कंप्लीट झाल्या. 3 धावा धावफलकावरती. एक बॉलचा खेळ संपला.
यावेळचा बॉल फटका फसला होता, परंतु इकडे एक धावसंख्या येत असताना पाहायला मिळेल. एका धावसंख्येने धावफलक पुढे चालले 4 पर्यंत. बॉल झाले 2. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना साहिल पाटील. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पॉवर प्ले नाहीये. 2 धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट झाली. 2 धावा. 6 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपला. यावेळचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. 6 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. चार बॉलचा खेळ संपला. एकंदरीत धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 6 आणि यावेळचा बॉल आता 5 विकेटची संधी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता 5व्याच विकेट येईल का? परंतु नाही घेतले विकेट. आला डॉट बॉल. धावा झाल्यात त्या 6. बॉल संपलेत 5. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. पहिले षटक मार्गस्थ असताना साहिल पाटीलचा पुढचा बॉल. आणखीन एक डॉट. 6 बॉलचा खेळ संपला. धावा झाले 6. प्रणय आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल फटका फसलेला पाहायला मिळतो तिकडे. क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा तिकडे कंप्लीट. 8 धावा धावफलकावरती. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 10 धावा धावफलकावरती येत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. त्यावेळचा बॉल सीमा पार षटकार. धावा झाल्या 16. 3 बॉलचा खेळ झाला. बॉल प्रणय तांडेल यांचा. बॉल होता. तिकडे थोडीशी खराब फिल्डिंग होत असताना पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट झाले. धावफलकावरती 18 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय.
चला नॉट आउट. तर 2 धावा मिळेल त्या बॉलवरती. 22च्या 2 धावा. 22च्या 2 धावा आल्यात. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 बॉल या डावातील आपल्याला पाहायला मिळतील 2 ओव्हरची मॅच. यावेळेस गुजघाट टेकला आणि त्यानंतर बॉलला पाठवला षटकार. 6 धावा. धावा झाल्यात त्या 24. 24. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉलला उचलतील, फेकतील. एक धावसंख्या तिकडे कंप्लीट. खराब थ्रो. 2 धावा झाल्यात कंप्लीट. टोटल धावा झाल्यात त्या 26. विजयासाठी करायच्या 27. चला लगेचच फिल्डिंग सेटअप लावून घ्या आता गार्गे 11.
27 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स वगैरे करण्याचा प्रयत्न होता. एक धावसंख्या तिकडे येत असताना पाहायला मिळेल. तर यावेळचा बॉल डॉट बॉल. यावेळचा बॉल आता एकच धाव. तर यावेळचा बॉल आता धावफलकावरती 3 धावा बनल्यात आणि 4 बॉलचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना माही 11 टीम 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. या बॉलवरती येत येत असताना सिंगल. पाच बॉलचा खेळ झाले, 4 धावा. या बॉलवरती खेळत असताना एक धावसंख्या आता ओव्हर संपली. 5 धावा धावफलकावरती. तर शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आता साईला मागच्या मॅचमध्ये जसा खेळ केला होता ते या मॅचमध्ये करावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. आता 6 बॉल 22. चला आयोजक कमिटी केतन पाटील इथं बसून घ्या. ऑनर आता आपण बसून घ्या. संपाला आला. चला या. ये चल वरती ये. पंकज वरती बस. पंकज वरती तर बसा. कोण नाही जास्त पाहुणे. आपण बसून तर घ्या वरती. चला सुरुवात होत आहे. संतोष पाटील, संतोष पाटील, कुंदन भोईर, चौला सिद्धेश पाटील, 5 बॉल 20. एक शॉट बॅट 5 ला 21.
4ला आता 19. चार बॉल आता 19. डॉट बॉल आला आता 3 चेंडू 19 धावा. फायनल पासून खऱ्या अर्थानं च्या मॅचमध्ये आता कारगिल 11 टीमचा दमदार खेळ पाहायला मिळाला. मॅचचा दमदार खेळ जोरावरती आता कारगिल 11 संघ आता थेट आता आता पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक कोणत्या टीमच्या नावावरती राहील. त्यावेळेचा बॉल आता क्षेत्ररक्षक तिकडे कोणी नाही आता या बॉलवरती 4 चौकार तर शेवटचे आहेत 2 बॉल. दोनला 15. चला भूषण पाटील आपण पण बसून घ्यायच्या पॅव्हलियन कक्षामध्ये. भूषण पाटील या चला. नितीन पाटील आपल्यालाही विनंती आहे आपण पॅव्हलियन कक्षामध्ये बसायचं आहे. नितीन गंगाराम पाटील. त्याचप्रमाणे मैदानात कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ खेळाडू कोण असेल त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. चला प्रणय तांडेल, दिनेश पाटील, चला सर्वांनी पॅव्हलियन कक्षामध्ये बसायचं आहे. प्रणय तांडेल, नितीन पाटील, परीक्षित पाटील, श्रीकांत पाटील, संतोष पाटील. चला या सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. आणि चॅम्पियन इज अ चॅम्पियन टीम कारगिल 11. आणि कारगिल 11 या वर्षीचा 2026 बोकोडिरा प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरत आहे. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक पाटील, मकरंद पाटील, अंकुश पाटील सर्वांच्या अतिशय टीम वर्कनी आज ह्या वर्षीचा 2026 बोकोडिरा प्रीमियर लीग पर्व 8चा चॅम्पियन ठरतोय तो कारगिल 11. चला सर्वांनी इकडे यायचं आहे. श्रीकांत पाटील, संतोष पाटील समोर बसून घ्यायचा आहे. चला या दोन्ही संघाच्या संघनायकांना टीमला विनंती आहे की लवकर लवकर पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. दिनेश पाटील आपणही पॅव्हलियन कक्षामध्ये